भेसळ करणाऱ्यांची गोष्ट तर खूप लांबची आहे. जर मी असं म्हणालो की पालकच त्यांच्या मुलांना रोज विष खायला देत आहेत तर तुमचा विश्वास बसेल काय? जे आई वडील आपल्या मुलांना क्रीमचे बिस्किट खायला देतात तेच आई वडील कळत न कळत आपल्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करत आहेत. कारण बिस्किट कंपन्या त्या पाकिटावर क्रीम हा शब्द लिहिण्याऐवजी क्रीमी हा शब्द लिहितात. कारण क्रीम या शब्दाचा अर्थ म्हणजे दुधाची क्रीम असा होतो आणि क्रीमी या शब्दाचा अर्थ म्हणजे पाम तेल आणि साखरेपासून बनवलेला पदार्थ. जर बिस्किट कंपन्यांनी क्रीम हा शब्द वापरला तर FSIच्या नियमानुसार त्या दुधाचे फॅट्स वजनानुसार किमान 10% असणे बंधनकारक आहे आणि त्यांना ते न परवडणारे असल्यामुळे कंपन्या खर्च टाळण्यासाठी शब्दांची चलाकी करतात आणि दुधाच्या क्रीमऐवजी क्रीमी हा शब्द वापरून पाम तेल आणि हायड्रोजनेट फॅट्स यांचा अतिप्रमाणात साखर असलेले मिश्रण वापरतात आणि FSIच्या नियमांना तडा देतात. आता जी लोक म्हणतात ना, अरे तो एकदम खडखडीत होता, सुपारीचं पण व्यसन त्याला नव्हतं आणि तो अचानक गेला, ते का होतं? चला पाहूया. हे आहे हृदय आणि या आहेत आपल्या रक्तवाहिन्या. ही आहे एका निरोगी व्यक्तीची रक्तवाहिनी आणि ही आहे एका अशा व्यक्तीची रक्तवाहिनी जी पाम तेलाचे आणि ट्रान्स फॅटचे जास्त प्रमाणात सेवन करते. जसं पाण्याच्या पाईपमध्ये क्षार आणि घाण पदार्थ साचून पाईप ब्लॉक होते, तसेच नियमितपणे जर प्रक्रिया केलेले पाम तेल आणि ट्रान्स फॅट शरीरात गेल्याने ते रक्तवाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉलच्या रूपात साचू लागतात. लहान वयात लागलेली ही सवय पुढे जाऊन लठ्ठपणा, मधुमेह, अगदी हृदयविकाराच्या झटक्याला सुद्धा कारणीभूत ठरू शकते आणि हे सर्व त्या पाकिटावर लिहिलेले असते, पण अगदी बारीक आणि इंग्लिशमध्ये. त्यामुळे सामान्य मराठी माणसाला हे समजणं थोडं कठीण जातं. आता तुम्हीच ठरवा, अशा पदार्थांसाठी नवीन कडक नियम मुंडे साहेब यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी तसेच राज्यातील मंत्र्यांच्या मदतीने आणायला हवेत का? आणि हा व्हिडिओ त्या पालकांपर्यंत नक्की शेअर करा जे मुलांना भूक लागली की क्रीमचे बिस्किट खायला देतात, ते पण खूप प्रेमाने.